मालेगावात येथील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप माऊली मोरे यांना पोलीस संरक्षणाची मागणी। मालेगाव दिनांक 27 फेब्रुवारी 2026। सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप माऊली मोरे यांना विनामूल्य पोलीस संरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी त्यांच्या समर्थकांनी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले। समर्थकांच्या म्हणण्यानुसार मोरे यांना मागील काही काळात वारंवार जीवघेण्या धमक्या देण्यात आल्या आहेत। तसेच 22 फेब्रुवारी 2026 रोजी मालेगाव जवळील सनवदगाव गाव परिसरात काही अज्ञात गौण खनिज व्यावसायिकांकडून त्यांच्यावर घातपात करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी पोलीस प्रशासनाकडे तक्रारी दाखल करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। मोरे यांनी विविध शासकीय विभागांतील कथित गैरव्यवहारांविरोधात सातत्याने आवाज उठवला असून उपोषण, आंदोलन तसेच माहिती अधिकाराच्या माध्यमातून अनेक प्रकरणे उघडकीस आणल्याचा दावा समर्थकांनी केला आहे। महसूल, आरोग्य, पाटबंधारे आदी विभागांबाबत त्यांनी केलेल्या तक्रारींची चौकशी सुरू असून काही प्रकरणांमध्ये कारवाईही झाल्याचे सांगण्यात आले। या पार्श्वभूमीवर मोरे यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याने राज्य शासनाने त्यांना तातडीने विनामूल्य पोलीस संरक्षण द्यावे तसेच संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। सदर निवेदन अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकान यांना देण्यात आले असून मालेगाव शहरातील विविध सामाजिक कार्यकर्ते व मोरे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रशासनाने या मागणीवर सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। सामाजिक कार्यकर्ते माननीय प्रदीप पोपटराव मोरे यांना शासनाने संरक्षण द्यावं अशी आमची सर्व हितचिंतकांची विनंती आहे। कारण चांगलं काम करत असताना चांगलं काम आपल्या सर्वांच्या समोर येतं, परंतु त्यांच्यावर जे झालेले हमले आहेत हे मात्र समोर येत नाही। परंतु त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन असे निवेदन पण केलेलं आहे, आम्ही ते बघितलं। म्हणून आमची सर्व हितचिंतकांची शासनाला अशी विनंती आहे की त्यांना संरक्षण मिळावं।